शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी अमोल बियाळे आयसीएल इंडियाच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंना आज आपण आलो आहोत बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील चोंडे टाकळेश्वर या गावामध्ये. चोंडे टाकळेश्वर या गावातील प्रगतिशील शेतकरी संतोष पाटील लिप्टे यांच्या शेतामध्ये जे अनेक वर्षापासून मिरचीचं उत्पादन घेत आहेत आणि सतत ते आपल्या आयसीएलच्या खताचा वापर करत आहेत. तर आयसीएलच्या खतामुळे त्यांना काय हे फरक वाटला आणि इतर कंपनीपेक्षा आयसीएलचे खतं कसे चांगले आहेत हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. मी संतोष लिप्ते, राहणार चोंडी टाकळेश्वर. मोबाईल नंबर 777 58 23 222. या मिरचीचं लागवड कोण्या महिन्यामध्ये केलेली आहे? 1 सप्टेंबर. 1 सप्टेंबर. आणि सुरुवातीपासून तुम्ही खताचं नियोजन सुरुवातीपासून जे ग्रेड आयसीएल ते ग्रेड कोणते वापरले तर सविस्तर शेतकऱ्यांना बंधूंना ग्रो आणि 750 ग्रो झालं सुरुवात. त्याच्या बाद 757 824 824च्या बाद ते मॅकफॉस. त्यानंतर हायपीक. त्याच्या बाद हायपीक 8047. पोट्याची ग्रेड घेतली 8047 प्लस सल्फर. ते आपलं आज आपल्या मिरचीचा कितवा तोळा आहे? सातवा. तरी आज मिरचीचा 7वा तोळा असून तुम्ही मिरचीची कंडिशन पाहू शकता आणि मिरचीवर असलेला माल बघू शकता. असं वाटत नाही की या मिरचीचे 7 तोडे झालेले आहे. पानाची कॅनोपी पहा, फ्लॉवरिंग पहा आणि मालाची प्रत पहा. साहेब आपलं कॅल्शियम भरपूर घेतलं आपण. कॅल्शियम लिक्विड कॅल्शियमचा यांनी भरपूर वापर केलेला आहे. आणि इतर शेतकरी बंधवांना आपण काय मेसेज द्याल? आयसीएल वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे? आयसीएल तर वापरायलाच पाहिजे ना. आयसीएल बद्दल तुमचं काय मत आहे आणि आयसीएलचे ग्रेड तुम्ही जे वापरले त्याबद्दल शेतकरी बांधवांना तुम्ही काय सजेस्ट? आयसीएलचे ग्रेड म्हणजे समाधानी माणसाची एकदम खत दिल्या रिझल्ट मागे दिसतात 4 दिवसात. तुम्हाला जे पाहायचं आहे समजा आपण आता त्याला आपल्याला फुलकडी पाहिजे 8-24 दिलं की फुलकडी हे ते दिसते. म्हणजे ते थांबत नाही, कुठे दिसतेच ना डोळ्याला. सर्वांगाने समजा तुमचं समाधान झालं? समाधान आहे एकदम. ठीक आहे. 757 हे दिलं. 757 दिल्यावर फळात चमक येते. ते झिंगबेसवाला आहे तुमचं तर. बरोबर. आणि पोट्याचा तर काही विषयच नाही. बाकी प्लॉटची क्वालिटी बघू शकता. संपूर्ण प्लॉट टाका कंडिशनमध्ये आहे. तर हे रिझल्ट आहे आयसीएल फर्टिलायझरचे, जे की शेतकऱ्याच्या मनोगतातून व्यक्त होत आहे. आणि तुम्ही पण आयसीएलचे फर्टिलायझर यूज करा अशी सगळ्यांना विनंती. साहेब मिरची तर आयसीएल नाही तर सक्सेसच नाही. मग साहेब तुमचं आयसीएल नाही तर सक्सेस नाही यात का? धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.